नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण कोल्हापुरी भडंग बनवतोय। कोल्हापुरी भडंगला मस्त अशी चटपटीत चव येण्यासाठी जो मसाला लागतो तो मसाला सुद्धा आज आपण घरी बनवतोय। तर अतिशय सोपी टेस्टी अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 200 ग्रॅम एवढे हे मुरमुरे घेतलेले आहेत। तर आपण मुरमुऱ्यांचा चिवडा बनवतो त्या मुरमुऱ्यांपेक्षा ही भडंगची मुरमुरे दिसायला थोडीशी जाडसर आणि गोलाकार अशी असतात। तर मुरमुरे आपल्याला चाळून घ्यायचे आहे। चाळून झाल्यानंतर ही थोडीशी बाजूला ठेवून देऊया आणि कोल्हापुरी भडंगला मस्त अशी चटपटीत चव येण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। आपण पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे। त्यासोबतच पाव चमचा हिंग घालायचं। हिंग अगदी आवर्जून घालायचं, त्यामुळे चव अतिशय छान येते। त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि ह्या भडंगला छान अशी गोडसर चव येण्यासाठी 1 चमचा साखर घालायची आणि चटपटीतपणासाठी 1 चमचा आमचूर पावडर घालायचं। आता हे सर्व मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा चटपटीत आपला भडंग मसाला तयार झालेला आहे। आता आपण भडंगला फोडणी देऊन घेऊया। तर इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे एवढं तेल टाकून घेतलं। आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये अगोदर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान कुरकुरीत थोडेसे फुटेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान अशी फुटायला लागली म्हणजेच आपले शेंगदाणे छान तळले गेलेत। आता ही बाजूला काढून घेऊया। आता तळलेली शेंगदाणे आपण पुढे वापरणार आहोत। आता या पातेल्यामध्ये जे तेल शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये साधारण 1 चमचावर जिरे घातले, अर्धा चमचा मोहरी घातली। जिरं मोहरी छान फुलली तडतडले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। तर इथे मी साधारण 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतल्या। त्यासोबतच 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा टाकून घ्यायच्या। 20 ते 25 कढीपत्त्याची पानं टाकायची। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे सर्व छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता लसणाचा रंग बदललेला आहे आणि कढीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत झाला। आता ह्यामध्ये टाकूया 1 चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद आणि आपण सुरुवातीला जो भडंग मसाला तयार करून घेतला तो संपूर्ण मसाला ह्यामध्ये टाकून घेतला। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची। स्लो फ्लेमवरती हे सर्व छान परतून घ्यायचे। मसाला छान परतला गेला की ह्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। म्हणजे अगोदर सुद्धा मी इथे अर्धा चमचा मीठ मसाल्यामध्ये वापरलं आणि आता अर्धा चमचा म्हणजे 1 चमचा मीठ इथे मी वापरलेला आहे। त्यासोबतच काही फुटाणे टाकून घेतले आणि आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे। आता हे सुद्धा आपल्याला सर्व छान परतून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मसाल्याबरोबर छान परतले गेले। आता आपण ह्यामध्ये मुरमुरे टाकून घेऊया। तर इथे मी जे 200 ग्रॅम मुरमुरे घेतले होते ते छान चाळून घेतले आणि थोडा वेळ उन्हामध्ये ठेवले होते। साधारण अर्धा तास उन्हामध्ये ही मुरमुरे ठेवली होती। आता मुरमुरे जर आपण उन्हामध्ये ठेवले तर काय होतं, तर उन्हामुळे ह्या मुरमुऱ्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो। त्यामुळे आपल्याला ज्यावेळी आपण फोडणीमध्ये मुरमुरे टाकतो त्यावेळेस खूप जास्त असं हे परतत बसण्याची गरज लागत नाही। ज्यावेळी आपण फोडणीमध्ये मुरमुरे टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि अगदी तळापासून हे छान परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। तर इथे साधारण मिनिटभर परतून घेतलं। छान मिक्स करून घेतल्यानंतर छान अशी आपली भडंग तयार झाली। तर ह्यामध्ये मला थोडंसं साखरेचं प्रमाण कमी वाटत होतं म्हणून 1 चमचा एवढी पिठी साखर टाकून घेतली आणि पुन्हा हे छान परतून घेतलं, मिक्स करून घेतलं। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चटपटीत कोल्हापुरी भडंग आपली तयार झालेली आहे। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाच किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।